पोलीस काय करतात की रस्त्यावर त्यांची धिंड काढतात. अरे एवढ्या अतिश्रीमंत घरांमध्ये तुम्ही मुलींना असे छळ करताय. ह्या असल्या आरोपींची पण दादा तुम्ही धिंड काढायला सांगा पोलिसांना. मगच इतर घरातले जे छळ करणारे सासू सासरे किंवा जे काही ही लोक आहेत ना, ही अशी हिंमत करणार नाहीत. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचे सासरे हे एका पक्षाचे नेते, तेही कुठल्या पक्षाचे, ज्या पक्षामध्ये गुंडच आहेत. राजेंद्र हगवणेंच्या विरोधात जेव्हा गुन्हा दाखल झाला, आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा असेल, हुंडाबळीचा असेल, तातडीने का हकलपट्टी झाली नाही? जेव्हा मीडियाचं नाही मीडियाचं प्रेशर येतं, जनतेचा रेटा येतो, तेव्हा मग आता आपल्या विरोधात लाट जातीये का, पक्षाला काही नुकसान होणार आहे का, तेव्हा मग पदाधिकाऱ्यांवर कुठंतरी कारवाई केल्यासारखं केलं जातं. आणि मुळशी पॅटर्न चित्रपट याच्यासाठी आलेला होता की मुळशीमध्ये ज्या जमिनी होत्या त्या लाटण्याचा प्रयत्न ज्या गुंडांनी वगैरे केला, अगदी तिथं शूट करणं असेल, अनेक जणांना मारून टाकणं असेल, त्याला मुळशी पॅटर्न म्हटलं जाईल. परंतु आता मुलींना छळण्याचा मुळशी पॅटर्न आलाय. पण आत्ताचे नेते असे आहेत की आपल्या पदाधिकाऱ्याला मतांसाठी जेवढं काही पाठीशी घालता येते, त्याला जेवढं काही वाचवता येते, आपल्याकडे हातात सत्ता आहे ना, मग आपण काही करू शकतो. पण एखाद्या मुलीचा जीव चाललाय, एखादी कुणाची तरी मुलगी, आपण आज बघतोय की तिचं एक लहान बाळ होतं 9 महिन्याचं, त्यालाही 4-5 दिवस जे आहे ते ताब्यात दिलं गेलं नाही. मग पोलीस काय करताय? तर पॉलिटिकल प्रेशर आलं तर पोलीस त्या पद्धतीनं काम करतात. एखादा पैसेवाला असला तर त्या पद्धतीनं काम करतात. मध्ये ससूनचे आपण रिपोर्ट्स बघितले असतील, जे पैसेवाले लोक आहेत त्यांच्याकडनं 2 लाख 3 लाख रुपये घेऊन ब्लड रिपोर्ट बदलले गेले. प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे, आपण पाहतात आपला आवाज. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला काळीमा फासणारी, लज्जा आणणारी घटना 14 तारखेला शैक्षणिक नगरी पुण्यापासून जवळच भुकुम येथे घडली. तब्बल 2 कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी 2 वर्ष अनवनीत शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली. घरीच तिने गळफास घेतला. या घटनेमुळे पुणेच नाही तर राज्यात खळबळ उडाली. कारण वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर असे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे निघाले. आणि याच पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजुहात समजला जाणारा वाल्मिक कराड याला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत अटक झाली. त्यानंतर याच पक्षाचा अल्पसंख्याक विभागाचा उपाध्यक्ष पुण्यातील कुकडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. त्यानंतर पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर आता हुंडाबळी तथा आपल्या सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात राजेंद्र हगवणेच नाही तर त्यांचं अख्खं कुटुंब गोत्यात आलं, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत महिला आणि महिलांवरील अत्याचार याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई. तुमचं स्वागत आहे. सर नमस्कार. ताई, मला पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला की 21व्या शतकातील ग्रामीण भागातील नाही तर शहरात झालेल्या हुंडाबळीच्या तथा महिला अत्याचाराच्या घटनेविषयी काय सांगाल तुम्ही? आपण 21व्या शतकात आहे, जिथं आपण बघतोय की महिला आणि पुरुष याच्यामध्ये महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करतायत प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि हुंड्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा हुंडा बंदी व्हावी किंवा हुंडाबळीसाठी ज्या आहेत ते कडक कायदे झाले, त्या संदर्भामध्ये महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी जे आहे ते राज्य सरकार प्रयत्न करतं, आमच्यासारख्या संघटना प्रयत्न करतात, पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. आणि ग्रामीण भागात आपण बघतो की याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, कारण तिथं थोडा अशिक्षितपणा आहे किंवा परिस्थिती गरीब असते. त्यावेळेला समजा कदाचित कुठे पैशाची मागणी झाली, कुठे काही वस्तू मागितल्या, तर आपण थोडंफार समजू शकतो ती परिस्थिती की तिथं
जे आहे ती परिस्थितीनुसार काही गोष्टी करायला लागल्या. पण जिथं जी घराणी, पुण्यासारखं शहर जे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, जिथं सुशिक्षित लोक आहेत, शिकलेली लोक आहेत, बरं तिथं गरीब परिस्थितीत असणारी ही लोक नाहीत, बंगल्यामध्ये राहणारी लोक आहेत, फॉर्च्युनर किंवा मोठमोठ्या ज्या 50 लाख 1 कोटीच्या गाड्या आहेत ती वापरणारी लोक आहेत, मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहणारी लोक आहेत. आणि ही लोक जेव्हा मोठमोठ्या याच्यावर डेस्टिनेशन वेडिंग करतात किंवा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतात, मुलीची जेव्हा लग्न होतं तेव्हा अगदी आपल्या इथं गरीब माणूस अर्धा तोळं सोनं घालायचं म्हटलं तरी त्याला त्रास होतो, परंतु 51 तोळं 1 किलो सोनं अशा पद्धतीची शाही विवाह सोहळ्यामध्ये मुलीची हौस करायची. आणि सासरचे लोक सुद्धा आपण बघितलं तर कितीही श्रीमंत असले तरी मुलीकडच्याकडनं मात्र घ्यायचं अजूनही मोठ्या घरांमध्ये सुद्धा कमी झालेलं नाही. ठीक आहे, लाडाच्या खातीर कदाचित आई वडील मुलीला हट्ट किंवा मुलगी तिथं व्यवस्थित राहावी म्हणून काही गोष्टी करतही असतील, परंतु हे सगळं करून सुद्धा जर जावई, सासरे, सासू, नणंद त्या मुलीला मानसिक छळाबरोबर शारीरिक त्रास देतात. म्हणजे तुम्ही तिच्या वैष्णवी हगवणेंचं जर आपण बघितलं तर त्यांनी जी काही आत्महत्या केली ती या सगळ्यांच्या छळाला कंटाळून केली. अनेक वेळेला घरी जेव्हा सांगितलं त्यावेळेला तिने प्रत्येक वेळेला आई वडिलांनाही वाटलं की आपल्या मुलीचा संसार तुटायला नको. प्रत्येकाची इच्छा अशी असते की मुलगी आपल्या घरी नको तर ती सासरीच व्यवस्थित नांदावी. तिथंच समुपचाराचा प्रयत्न केला जातो, समजून सांगितलं जातं, त्यातून मार्ग काढले जातात. परंतु जेव्हा ती मुलगी दररोज तिथं सहन करते आणि पर्याय नसतो तेव्हा मात्र मग जीव देण्याचा प्रयत्न काही मुली ज्या आहेत त्या नैराश्यातून किंवा अशा या क्रूरतेच्या छळातून करतात. आणि मग पुण्यामध्ये जेव्हा ही घटना घडली त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे सासरे हे एका पक्षाचे नेते, तेही कुठल्या पक्षाचे, ज्या पक्षामध्ये गुंडच आहेत. म्हणजे गुंड का म्हणतेय मी तुम्हाला, आपण 3 महिन्यापूर्वी जर संतोष देशमुखांचं प्रकरण बघितलं तर या पक्षाशी संबंधित असलेले धनंजय मुंडे यांच्या टोळीने ते कृत्य केलं जिथं गुंडगिरी आली. वाल्मिक कराड हा पोलिसांना 10 पथकं पाठवून सापडत नव्हता, त्याला जसा पाहिजे तसा तो सरेंडर झाला. कारण या राजकीय नेत्यांचं त्याला जे आहे ते पाठबळ होतं, संरक्षण होतं. आणि मग आता राजेंद्र हागवणेंच्या विरोधात जेव्हा गुन्हा दाखल झाला, आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा असेल, हुंडाबळीचा असेल, तातडीने का हकलपट्टी झाली नाही? जेव्हा मीडियाचं नाही मीडियाचं प्रेशर येतं, जनतेचा रेटा येतो, तेव्हा मग आता आपल्या विरोधात लाट जातीये का, पक्षाला काही नुकसान होणार आहे का, तेव्हा मग पदाधिकाऱ्यांवर कुठंतरी कारवाई केल्यासारखं केलं जातं. म्हणून आज आपण बघितलं असेल की अजितदादांच्या पक्षाने एक पत्र काढलं आणि शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांच्या हकालपट्टीचं जे आहे ते पत्र आलं. पण माझं म्हणणं आहे की हकालपट्टी केली म्हणजे सगळं झालं का? अजिबातच नाही. हा माणूस तुमच्या पक्षाच्या संबंधित पदाधिकारी होता, श्रीमंत आहे, मग कुठंतरी पक्षाचेच काही पदाधिकारी त्यांना लपवून ठेवतायत का? त्याला राजाश्रय आहे का? कारण दरवेळी आम्ही बघितलंय असे कुठलेही आरोपी जे श्रीमंत असतात, पॉलिटिकल संबंध असतो, त्या लोकांना वेगवेगळ्या मोठमोठ्या फार्म हाऊसवर लपवलं जातं, त्यांना सगळं अगदी खाण्यापासून सगळं पुरवलं जातं. आणि मेन म्हणजे सत्तेमध्ये त्यांचा पक्ष असल्यामुळं त्यांना पाहिजे तेव्हा सरेंडर होता येतं. हे कशावरून मी सांगते, जेव्हा वाल्मिक कराडला प्रत्येक म्हणजे अगदी 24 तास टीव्हीवर वाल्मिक कराडचा फोटो दिसत होता तरी पोलिसांना तो सापडला नाही. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मी सरेंडर होणार आहे. त्याला ज्या गाडीतून यायचं, ज्या वेळेला यायचं, ज्या शहरात सरेंडर व्हायचं, ज्या कार्यालयात यायचं, तिथपर्यंत पोलिसांनी हात लावला नव्हता. मग त्याच्या सोयीने म्हणण्यापेक्षा हे राजाश्रयाशिवाय शक्य आहे का, राजकीय पाठबळाशिवाय शक्य आहे का? आणि म्हणून दादांचं काम आम्हाला माहिती आहे की दादा कुणाला पाठीशी घालणार नाहीत, पण दादा तुम्ही कारवाई कधी करणार? अशा पक्षातले असे नेते कोण आहेत? तुम्ही धनंजय मुंडेंवर कारवाई पण कधी केली? जेव्हा जनतेनं रेटा अनेक महिन्यांनी जेव्हा व्हिडिओ आला की ज्याच्यामध्ये तोंडावर अगदी आपण बघतोय की कशा पद्धतीनं क्रूर कृत्य केलं, ते सगळं आल्यानंतर जेव्हा बीड जिल्हा बंद झाला, राज्यभरातून लाट पसरली, त्यावेळेला तुम्ही धनंजय मुंडेंवर कारवाई केली. तुम्ही त्याच वेळेला खरोखरच संवेदनशील असणारा नेता जो असतो तो म्हणतो की आपण आत्ता कारवाई करू, जर निर्दोष
परत सुटले तर आपण परत त्यांना पक्षात घेऊ. पण आत्ताचे नेते असे आहेत की आपल्या पदाधिकाऱ्याला मतांसाठी जेवढं काही पाठीशी घालता येते, त्याला जेवढं काही वाचवता येते, आपल्याकडे हातात सत्ता आहे ना, मग आपण काही करू शकतो. पण एखाद्या मुलीचा जीव चाललाय, एखादी कुणाची तरी मुलगी, आपण आज बघतोय की तिचं एक लहान बाळ होतं 9 महिन्याचं, त्यालाही 4-5 दिवस जे आहे ते ताब्यात दिलं गेलं नाही. मग पोलीस काय करतायत? पोलिसांना का बाळ सापडलं नाही? पोलिसांनी त्या आजी आजोबांकडे बाळ आणून का दिलं नाही? कुणीतरी येतं, अनोळखी फोन करतं, अज्ञात व्यक्ती सांगतो मी बाळ ठेवतोय आणि तुम्ही ते घ्या. अरे पोलिसांचं काम आहे तुम्ही आजी आजोबांकडे नेऊन देणं. तुम्हाला ते बाळ पण सापडू शकलं नाही. सापडू शकलं नाही का तुम्ही शोधलंच नाही? राजेंद्र हागवणे खरोखरच फरार आहेत का त्यांना जे आहे ते ठेवलेलं आहे सेफ मध्ये? माझं म्हणणं आहे की राजेंद्र हागवणे सरेंडर व्हायला नको, तर तातडीनं अटक होणं गरजेचं आहे. तर अजित दादा तुम्ही म्हणताय ना, तुम्हाला सगळे दादा म्हणतात आदराने, हा, कारण त्यांची जी काही धाक आहे, त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. पण तुम्ही चुकीच्या माणसांना मागे घालू नका. आज तुमच्या घरात सुद्धा सून येणार आहे. प्रत्येकाच्या घरातली मुलगी कुठंतरी सून म्हणून जात असते आणि तिच्यावर जर इतका अमानुष छळ होत असेल, क्रूरपणे जी आहे ती तिला वागणूक मिळत असेल आणि तिची हत्या होत असेल किंवा तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं जात असेल, तर अशा केस होऊ नये यासाठी आता तुम्ही जे आहे ते कडक कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस जाणं गरजेचं आहे, ताबडतोब निकाल आणणं गरजेचं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण कोयता गँग आली किंवा जे काय अल्पवयीन गुन्हेगार सापडतात, पोलीस काय करतात की रस्त्यावर त्यांची धिंड काढतात. अरे एवढ्या अतिश्रीमंत घरांमध्ये तुम्ही मुलींना असे छळ करताय? ह्या असल्या आरोपींची पण दादा तुम्ही धिंड काढायला सांगा पोलिसांना. मगच इतर घरातले जे छळ करणारे सासू सासरे किंवा जे काही ही लोक आहेत ना, ही अशी हिंमत करणार नाहीत. अशी आमची मागणी याच्यासाठीच आहे, कारण प्रत्येकाच्या घरातल्या मुली आहेत. मगाशी मला वैष्णवीच्या आईने जेव्हा मिठी मारून त्या रडल्या, तेव्हा त्यांच्या घरी त्या म्हटल्या की आता आमच्या घरी ज्या मुली आहेत त्या म्हणतात की ताईचं असं झालं तर आता आम्ही लग्न नाही करणार, कारण आमच्या ताईने लव्ह मॅरेज केलं, तिच्या आवडीचं स्थळ हे केलं, तुम्ही सगळं लग्न लावून दिलं आणि तरी सुद्धा आमच्या ताईला जीव गमवावा लागला, आता आम्हाला लग्नच करायचं नाही. म्हणजे मुली तरी कुठंतरी घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आपण सुरक्षित नाही अशा पद्धतीची भावना मुलींमध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच माझी महाराष्ट्र सरकारकडे या मुद्द्यामध्ये हीच मागणी असेल की हुंड्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी जनजागृती करतोच, पण हुंडामुक्त महाराष्ट्र व्हावं यासाठी आता सरकारने अभियान राबवणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तुम्ही आत्ताच म्हटलात की वैष्णवीची आई हमसून हमसून तुमच्या गळ्यात पडून रडली. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आज इथे स्टुडिओत येण्यापूर्वी त्यांच्या घरी वाकडला जाऊन भेट दिलीत. काय धीर दिला तुम्ही त्यांना, ते काय म्हटले याच्याविषयी जरा आम्हाला सांगा. त्यांच्या आई रडताना फार वाईट वाटलं. म्हणजे कुठल्याही आईच्या वाट्याला असं दुःख येऊ नये आणि त्यांना तेच सांगितलं की आता वैष्णवी परत येणार नाही, बरोबर, आता आपण रडायचं नाही तर लढलं पाहिजे. हे ज्यांनी केलं, ज्यांनी वैष्णवीला हे करायला लावलं, त्यांना आता शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही खंबीर होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता आपण लढणं गरजेचं आहे. मग ते फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, त्या लोकांना अटक करणं असेल, बाकीच्या गोष्टी कोर्टामध्ये जबाब होणं असेल, ह्या सगळ्यासाठी आता तुम्ही खंबीर होणं गरजेचं आहे. आणि त्यांना तेच सांगितलं की आम्ही शेवटपर्यंत आहोत. आज अख्खा महाराष्ट्र, अगदी मीडिया सगळी ती त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जे आहे ते कुठेही कमजोर होऊ नका. तुम्हाला आता लढायला जे आहे ते सगळे पाठिंबा द्यायला इथं आलेले आहेत. आणि तुमची जशी मुलगी आहे तशी ती आमच्या घरातली मुलगी आहे. प्रत्येकाच्या घरातली मुलगी सासरी जात असते. तर मला वाटतं की त्यांना तेच सांगितलं की तुम्हाला जेव्हा कधी गरज लागेल आम्हाला हाक मारा आणि आपण सगळे मिळून हा लढा लढू आणि लवकरात लवकर यांना शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचे जे आहे तो फॉलोअप ठेवू. त्यांनी तुमच्याकडे अशी काही दाद फिर्याद दिली का, काही सांगितलं का की म्हणजे बाबा आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा किंवा आमच्या मागे उभे राहा, अशी काही? मी रात्री त्यांच्या वडिलांना फोन केला होता. राजेंद्र आनंद हागवणे, आनंद कसपटे त्यांचे वडील आहेत. आणि त्यांना मी फोन केला, काकांना रात्रीही बोलले आणि आजही काकांनी मला हात जोडून सांगितलं की ताई शेवटपर्यंत आम्हाला याच्यामध्ये तुम्ही साथ द्या आणि मुलीचे जे कोणी हे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा लवकरात लवकर मिळाली पाहिजे. आईनेही मला सांगितलं की ताई तुम्ही जे आहे
ते आमच्या पाठीमागे उभं राहा किंवा आमच्याबरोबर या, ह्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे, तरच माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. आणि कुठलंही प्रकरण असू दे, मला वाटते की आपण जेव्हा तिथं जातो तेव्हा शेवटपर्यंत त्याचा फॉलोअप करणं गरजेचं असतं. आणि मी बोलण्यापेक्षा कृतीत उतरणारी कार्यकर्ती आहे, त्यामुळे जिथं जिथं काही गरज लागेल तिथं तिथं कृतीत आम्ही याच्यामध्ये उतरू, फॉलोअप घेऊ आणि त्या मुलीला न्याय मिळवून देऊ. हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ होत होता हे तिच्या पालकांना म्हणजे आईवडिलांना दोघांनाही माहिती होतं, तरीही त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही किंवा त्यांनी पोलिसात तक्रार दिली असती जेणेकरून पोलिसांनी ह्या हगवणे कुटुंबाला आनंदम दिला असता तर एखाद्या वेळेला त्यातून तिचा मृत्यू किंवा ती वाचली असती असं नाही म्हणता यायचं. आणि त्याला जोडून मला असं विचारायचं की तिचे आईवडील गप्प बसले हे तुम्हाला थोडंसं योग्य वाटतं? मला असं वाटतंय की याच्यामध्ये माझ्याकडे अनेक हुंडाबळीच्या केसेस येत असतात. बऱ्याच वेळेला आई वडील हुंड्यासाठी जेव्हा काही त्रास होतो तेव्हा आपली मुलगी तिथं नांदावी किंवा तिचा संसार कायमस्वरूपी व्यवस्थित राहावा यासाठी बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशन गाठत नाही. ज्यांनी लग्न ठरवलं किंवा एखादा मध्यस्थी असतो त्याला सांगून त्या मीटिंग घेणं किंवा त्याच्यात मार्ग काढणं आणि पुन्हा एकदा त्यांना संसाराला लावणं अशा पद्धतीची भूमिका घेतात. परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की त्याच वेळेला त्यांनी जर आवाज उठवला असता तर आज वैष्णवी जिवंत असती. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी एवढं सांगेन, हुंडा देणं आणि हुंडा घेणं हे दोन्ही गुन्हेगार. बरोबर आहे, दोघांचाही गुन्हा. आणि तुम्ही जेव्हा म्हणजे आता जेव्हा त्यांनी हगवणेंना 51 तोळं सोनं असेल, फॉर्च्युनर गाडी असेल किंवा जेव्हा चांदीच्या त्यांना काय गौराई पाहिजे होतं त्या दिल्या, तुम्ही देताय हे त्यांना जेव्हा कळलं तेव्हा ते घेत गेले, हव्यास वाढत गेला. मध्ये कुठला तरी प्लॉट घ्यायचा आहे म्हणून त्यांनी सांगितलं की वैष्णवीला 2 कोटी वडिलांना सांग. 2 कोटी म्हणजे किती मोठी रक्कम झाली. आणि तरी सुद्धा तिच्या वडिलांनी सांगितलं की मी थोडा वेळ मला द्यायला सांगा, मी व्यवस्था करतो. पण मला असं वाटतंय की ही जी काही अशी मुलं आहेत, म्हणजे आमचं म्हणणं असतं की जेव्हा लग्न करायचंय तेव्हा आपली मुलगी जेव्हा आपण दुसऱ्या घरात देणार आहे तेव्हा तिची एक किंमतच होऊ शकत नाही, इतकी ती अनमोल असते. आणि तिची तुम्ही किंमत करताय, तुम्ही सौदा करताय. आपण मुलगी देताना आपण कुठेतरी लाखो रुपये देणं, हुंडा देणं, हुंडाबळीचा कायदा आहे कशाला हे जर नेत्यांनाच कळत नसेल तर मग सर्वसामान्यांना कधी कळणार. आज माझ्या भावाचं जेव्हा आता कोरोनाच्या काळामध्ये आम्ही लग्न केलं, मला एकच भाऊ आहे, त्यावेळेला आम्ही नांदेडची मुलगी केली. आम्ही फार सर्वसामान्य घरातली मुलगी बघून आणली आणि फक्त नारळाने मुलगी आणली. हे मी सांगेन याच्यासाठी की मी चळवळीत काम करते, परंतु फक्त भाषणं देऊन उपयोग नाही, त्याची सुरुवात आपल्याकडनं करणे गरजेचं असतं. अगदी तिला सांगितलं होतं की तू दुसरा ड्रेस पण आणू नको, दुसऱ्या दिवशीपासूनचे कपडेही आम्ही घेणार. हो. आणि ह्याला हे बघा, जेव्हा तुमच्या घरी लक्ष्मी येते ना त्या लक्ष्मीचा तुम्ही आदर केला पाहिजे. तुम्ही तिलाही घेताय, तिच्याबरोबर तुम्ही त्यांच्या आई वडिलांचं जे काही धन, किती जमीन आहे, काय आहे हे सगळं बघून. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की अतिश्रीमंत मुलगा हवा असतो, अतिश्रीमंत मुलगी हवी असते, त्यामुळे चांगल्या लोकांना तुम्ही गमावताय. बरीच अशी चांगली मुलं आहेत जी माझ्याही संपर्कात येतात आणि ते सांगतात की ताई आम्ही एवढे चांगले निर्व्यसनी आहे, पण मुलींना श्रीमंत नवरा हवा असतो, सरकारी काम पाहिजे असतं, वर्षाला जे आहे ते 25 लाखाचं पॅकेज प्रत्येकाला तर ते असू शकणार नाही. परंतु मला वाटतं की तुम्हाला आयुष्यभर तो व्यवस्थित सांभाळेल. आणि मला वाटतं की तो जरी सेट नसला तर आपण एकत्र सेट होऊ ना. आता शिकलेल्या मुली आहेत, दोघं मिळून जॉब करू शकतात, सगळं आयुष्य उभं करू शकतात. उद्या फ्लॅट असला, जागा असली मगच आपण नेट संसार करू असं काही नाहीये. तुम्ही आयुष्यभरात ते सगळं उभं करू शकता. पण आता 21व्या शतकात आपण जसं म्हणतोय तसं काही गोष्टी वेगळ्या ठिकाणी चाललेल्या आहेत. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे जे आहे ते मुळशीचं उदाहरण आहे. आणि मी मगाशी जसं म्हणाले जेव्हा त्यांच्या घरी गेले की मुळशी पॅटर्न हा चित्रपट आपण बघितला. आणि मुळशी पॅटर्न चित्रपट याच्यासाठी आलेला होता की मुळशीमध्ये ज्या जमिनी होत्या त्या लाटण्याचा प्रयत्न ज्या गुंडांनी वगैरे केला, अगदी तिथं शूट करणं असेल, अनेक जणांना मारून टाकणं असेल, त्याला मुळशी पॅटर्न म्हटला जाईल. परंतु आता मुलींना छळण्याचा मुळशी पॅटर्न आलाय. हे बघा, वैष्णवी हगवण्याचा जीव गेला म्हणून हे प्रकरण पुढे आलं. बरोबर. अशा
कितीतरी मुली असतील ज्या अतिश्रीमंत घरातल्या असतील, श्रीमंत घरातल्या असतील, किंवा मध्यमवर्गीय असतील, किंवा सर्वसामान्य घरातल्या असतील, त्यांचा छळ सहन करत असतील, इज्जत जपण्यासाठी काही जणी संसार करत असतील, बाहेर त्याची चर्चा होऊ नये म्हणून करत असतील, आपलं लग्न टिकलं पाहिजे यासाठी काही जण कॉम्प्रोमाइज करत असतील, आणि मग काहीतरी मोठं घडलं तर पोलीस स्टेशन पर्यंत जातात. बऱ्याच जणांना तर पोलीस स्टेशनची पायरीच माहित नसते, तिथलं काही नॉलेज नसतं. आणि मग हुंडाबळीचा जो कायदा आहे तो कुठंतरी थोडासा कमकुवत सुद्धा झालेला आहे. म्हणजे मी आपल्याला सांगेन की आधी हुंडाबळीची केस ही तातडीनं दाखल व्हायची, पण तेव्हा त्याचा गैरवापर पण बऱ्याच जणांनी केला, त्यामुळे काही सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आले. पण आता सुद्धा जेव्हा आपण हुंडाबळी संदर्भामध्ये जेव्हा त्रास होतो तेव्हा आपण अर्ज देतो, तेव्हा भरोसा सेलकडे पहिल्यांदा अर्ज जातो, तिथं चौकशी झाल्यानंतर पोलिसांकडे रिपोर्ट येतो. पण माझ्याकडे आता मागच्याच आठवड्यातली मी एक केस सांगते आपल्याला, पुणे कमिशनरच्या हद्दीत आहे. आणि मग आमच्याकडे ती केस आली, त्या मुलाला बोलवून घेतलं, तो त्रास देत होता, आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला, संबंधित पोलीस स्टेशनला सांगितलं की आपण तातडीने याच्यात कारवाई करावी. त्यांनी भरोसा सेलकडे प्रकरण पाठवलं, आणि भरोसा सेलमध्ये तो मुलगा, ती मुलगी एवढी सरळ मार्गी आहे, तिला जो काही त्रास झालाय, तो मुलगा तिथं येऊन इतका रडायला लागला की समोरचे अधिकारी म्हणायला लागले की अरे मुलगाच कदाचित चुकीचा नसेल, अशा पद्धतीनं. तर ती मुलगी माझ्याकडे रडत आली होती की ताई मी एवढं सगळं सहन केलं, आणि भरोसा सेलमध्ये अजून 1-2 तारखा, आता परत काहीतरी 7 तारीख त्यांना दिलेली आहे. पण हे काय, म्हणजे जी खरोखर पीडित आहे तिला न्याय मिळणार आहे का नाही? बरोबर. तुम्ही दोन्ही बाजू ऐकून घ्या. आमच्याकडे पण अनेक केसेस येतात, आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेतो, परंतु जे सत्य आहे त्यानुसार पुढे गेलं पाहिजे. सध्या पोलिसांचं नाव खराब आहे. आता आपण बघितलं तर पॉलिटिकल प्रेशर आलं तर पोलीस त्या पद्धतीनं काम करतात, एखादा पैसेवाला असला तर त्या पद्धतीनं काम करतात. मध्ये ससूनचे आपण रिपोर्ट्स बघितले असतील, जे पैसेवाले लोक आहेत त्यांच्याकडनं 2 लाख 3 लाख रुपये घेऊन ब्लड रिपोर्ट बदलले गेले. लोकांनी विश्वास ठेवायचा कुणाकडे, कशावर ठेवायचा? अग्रवाल प्रकरणात ते घडलं, अग्रवाल प्रकरणात तर ते समोर आलं. अशा अनेक केसेस तर घडत असतात. कित्येक गुंड लोक आपण जर बघितलं तर ससूनमध्ये विनाकारणच ऍडमिट असतात, कारण जेलमध्ये जायचं नसतं. असे कितीतरी मोठमोठे जे आरोपी आहेत ते 8-8, 9-9 महिने ससूनमध्ये ऍडमिट असतात, कुणीच आवाज उठवत नाही. आवाज उठवायला गेला तर वरून कोणाचा तरी फोन येतो, त्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं. पण मला सरकारी यंत्रणांना हेच सांगायचंय की कायदा आहे, कायद्यानुसार सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असू दे, नेता असू दे, काही असू दे, तो जर खरोखरच चुकीचा असेल ना तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करा, नाहीतर राजकारण्यांवरचा विश्वास जो आहे तो जनतेचा कमी व्हायला लागेल. मला आणखी एक विचारायचं आहे की वैष्णवीच्या लग्नात एप्रिल 2023 स्वतः अजितदादा हजर होते, आणि त्यांनी एक प्रकारे हुंडा म्हणून कसपटेंनी, म्हणजे वैष्णवीच्या वडिलांनी दिलेली गाडी, म्हणजे गाडीची चावी प्रतिकात्मक ती मुलाला दिली, म्हणजे वधूला दिली, म्हणजे त्या शशांकला दिली. तर हे एक प्रकारे हुंड्याचं राजकीय समर्थन म्हणता नाही येणार का? त्याला पाठबळ दिलं असं नाही म्हणणार का तुम्ही? हे बघा, आता कुठल्याही लग्नामध्ये कोणी गेस्ट म्हणून जाऊ शकतं, त्याबद्दल काही दुमत नाही. अजितदादा तिथं चुकले नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्याच्या, पदाधिकाऱ्यांचं, कुठल्याही समजा मतदारांचं लग्न आहे ते जाऊ शकतात, पण गाडीची चावी जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे. आज तुम्ही वजनदार नेते आहात, जबाबदार नेते आहात, तुम्ही जेव्हा अशा काही गोष्टी करताय, आपण जेव्हा, कायदा कोणाचा आहे? सरकारचाच आहे ना, हुंडाबळीचा. आणि मग तिथंच तुम्ही फॉर्च्युनर सारखी गाडी देताय, त्यांचं काहीतरी आलंय की बाबा ही तुला दिलीये का त्यांनी मागितलीये, असंही काहीतरी दादा त्याच्यामध्ये म्हटले. पण तुम्ही नका ना, तुम्ही जा, वधूवरांना आशीर्वाद द्या, नक्की तिथं उपस्थिती राहिली पाहिजे. अनेक जण बोलवत असतात आणि दादांनी गेलंच पाहिजे, परंतु ह्या अशा पद्धतीच्या हुंड्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, दादाच नाही कुठल्याही राजकारण्यांनी अशा पद्धतीच्या हुंड्याच्या गोष्टींना पाठिंबा देणं, किंवा मला तर वाटतंय की अशा हुंडा जिथं कुठला घेतला गेला असेल तशा लग्नांवर जर राजकारण्यांनी बहिष्कार घातला तर मात्र मग यापुढं अशा केसेस कमी होऊ शकतात. नाही, पण माझा तर उलट अनुभव आहे की अशा लग्नांना म्हणा किंवा अशा ठिकाणी म्हणा राजकारणीच जास्त जातात, किंवा मग ते एक प्रकारे त्यांच्याशिवाय ते लग्न लागत नाही, किंवा त्यांच्यामुळं तो जो काही मुहूर्त असतो तो सुद्धा टळला जातो ह्या राजकारण्यांमुळेच. तर तो भाग वेगळा. दुसरा प्रश्न मी तुम्हाला असा विचारणार आहे की घटना घडली ही, आणि त्याच्यानंतर तब्बल 5 दिवसांनी, म्हणजे अगोदर तुम्ही म्हटलात की 5 दिवसांनी, म्हणजे आज
राष्ट्रवादीने त्या बापलेक राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी माजी आहेत ते प्रदेश होते किंवा मुळशी तालुका अध्यक्ष होते, पण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते आणि होते म्हणजे आहेत, आत्तापर्यंत होते, आजपर्यंत होते. तर आज त्यांची हकालपट्टी केली. तर 5 दिवसानंतर ही कारवाई पक्षाने केली, हे उशिरा सुचलेलं शहाणपण नाही म्हणता येणार का? नाही, पक्षाने कारवाई केली का पक्षाला कारवाई करायला लागली? तुमच्यासारख्या मीडियाने जेव्हा हा प्रश्न जनतेपर्यंत आणला, प्रत्येकाच्या घरापर्यंत आई वडिलांचा आक्रोश पोचला, तेव्हा ते पत्र काढायला लागलं त्यांना. उशिरा सुचलेलं शहाणपण तर राहिलं बाजूलाच, त्यांना जनतेच्या रेट्याने आणि मीडियाच्या रेट्याने हे पत्र काढावं लागलं. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगेन, कारण ही कारवाई, एखादा गुन्हा दाखल झाला, माझं म्हणणं आहे की पुढे त्या केसमध्ये काय होतं तेव्हा तुम्ही परत घ्या ना, तो निर्दोष झाला तर घ्या. परंतु तुम्ही इतकं मोठं प्रकरण झाल्यानंतर जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरत नाही, आक्रोश होत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाईच करत नाही. म्हणजे फार उशिरा कारवाई केली. ठीक आहे, कारवाईचं स्वागत जरी होत असलं तर मात्र आपण म्हणालात तसं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. ह्या घटनेनंतर हुंडाबळीचा कायदा जो गेले कित्येक वर्ष अस्तित्वात आहे, तो काहीसा कमकुवत आहे किंवा अयशस्वी ठरला आहे असं म्हणाल का तुम्ही? कारण अशा घटना तो कायदा झाल्यानंतर कित्येक वर्षांनी घडतच आहेत, हुंडाबळी जातच आहेत, तर मग त्या कायद्याला काही अर्थ राहिलाय उरलाय असं म्हणाल? नाही, हुंडाबळीचा जो कायदा आहे किंवा त्यात काही दुरुस्ती करावी, तो असलाच पाहिजे. सुरुवातीला जेव्हा तो एक 15-20 वर्षापूर्वी होता, त्यामध्ये तातडीने संबंधितांना अटक होत होती. परंतु बऱ्याच वेळा असं व्हायला लागलं की काही जणांचा दोष नव्हता, त्यांच्यावरही कारवाई व्हायला लागली. 498 मध्ये अगदी सासूने त्रास दिला तरी नंदेचं नाव घेतलं जायचं, जावेचं नाव घेतलं जायचं, आणि गैरवापर जेव्हा वाढत गेला आणि अशा केसेस जेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या, तेव्हा सुप्रीम कोर्टाचे काही डायरेक्शन्स आले. परंतु सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आल्यानंतर जे 498 कलम आहे, जे आता नवीन कलम झालेलं आहे हुंडाबळीचं, तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये तातडीनं अटक नाही, गेट जामीन आहे. आणि मग जे कोणी त्रास देत असतात त्यांना जर एका महिलेने सांगितलं की मी जाऊन केस करते, तर तू काय बिघडवणार आहे माझं? तिथं गेल्यावर मी सही केल्यावर लगेच सुटणार आहे, मी आत पण जाणार नाहीये. मला असं वाटतंय की हुंडाबळीची जी केस आहे त्यामध्ये कायद्याचा गैरवापर केला गेला, त्याच्यात दुरुस्ती झाली, परंतु कुठंतरी तो कायदा पूर्ण कमकुवत पण झालेला आहे, ज्याचा एक आपण म्हणतो की ज्याचं एक प्रेशर जे आहे ते संबंधितांवर पडलं पाहिजे. अशा पद्धतीनं काही दुरुस्त्या ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे की जेणेकरून ज्या पीडित आहेत त्यांना त्याच्यामध्ये संरक्षण मिळू शकेल आणि त्या सुरक्षित राहू शकतील. ह्याशिवाय किंवा हे असे प्रकार घडू नयेत म्हणून काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं, आणि यासाठी राज्य सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मला आपल्याला सांगायचं की ह्या जर गोष्टी घडायच्या नसतील तर प्रत्येकाच्या घरातनं पहिला सुरुवात करा की आम्ही हुंडा देणार नाही, आम्ही हुंडा घेणार नाही, जो हुंडा मागेल त्याच्याशी लग्न करणार नाही, ही आम्ही शपथ घेतलेली आहे. आम्ही अनेक कॉलेजमध्ये जातो ना, तर प्रत्येक तरुणांना आणि तरुणींना का देतो? कारण ते कॉलेजमध्ये शिकत असतात, त्यांची पुढे लग्न होणार असतात, आणि आम्ही ही हुंडामुक्तीची चळवळ अनेक ठिकाणी राबवलेली आहे. पण आता या प्रकरणानंतर मी प्रत्येकाला सांगेन की तुम्ही तुमची इतकी मोठी मुलगी जी लहानपणापासून वाढवलेली, जिची किंमत तुम्ही नाही करू शकणार, ती अनमोल आहे, ती आपण तिथं देतोय. हुंडा कुणीही देऊ नका, समोरून घेऊ नका. हे जर केलं तर निश्चितच या केसेस पुढे होऊ शकणार नाहीत. हां, पण तुम्ही जर सवयच लावली की मी आता फॉर्च्युनरच देणार आहे, मी 50 तोळे सोनंच देणार आहे, तुमचा कुठला सण आला तर 1-1 तोळ्याच्या अंगठ्या घालणार आहे, आणि काय झालं, हा म्हणजे आता अनेक लोकांकडे जमिनीचा गुंठेवारीचा पैसा आलाय, खत पाणी घालून, तर तुम्ही तो हव्यास जर वाढवला गेला तर समोरकडून सुद्धा जी आहे ती मागणी वाढत राहील, आणि ती पैसे दिले गेले तरी सुद्धा तुमच्या मुलीला होणारा जो त्रास आहे त्या त्रासातून अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे हुंड्याला पूर्णपणे विरोध करा. तुम्ही देऊही नका आणि कुणाकडून घेऊही नका. आणि सरकारकडून माझी हीच अपेक्षा आहे की सरकारने हुंडाबळीचा जरी कायदा असला तरी सुद्धा त्याच्यात थोड्याफार दुरुस्त्या करण्यासाठी जे आहे त्याच्यासाठी तरतूद करणं गरजेचं आहे. आणि हुंडामुक्त महाराष्ट्र अभियान आता परत एकदा जोमाने सुरू करणं गरजेचं आहे. प्रत्येक घरापर्यंत ते पोचलं पाहिजे. प्रेक्षक हो, हुंडाबळीच्या या घटनेनंतर अशा घटना रोखल्या जाव्यात म्हणून काय केलं पाहिजे, समाजानं काय केलं पाहिजे? जसं हुंडा दिला नाही पाहिजे तसाच तो घेतलाही नाही पाहिजे. याशिवाय
हुंडाबळीच्या कायद्यात दुरुस्ती करून तो अधिक कडक करण्याची गरज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज सांगितली. त्यांच्यासारख्या लढाऊ आक्रमक नेत्या बळी गेलेल्या वैष्णवीचे जे काही वडील कसपटे आहेत त्यांच्या मागे, त्या कुटुंबाच्या मागे उभे राहिलेत, त्यामुळं त्यांना न्याय मिळेल अशी आशा आता तरी करायला हरकत नाही. मात्र ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच लाज आणणारी आहे, न शोभणारी आहे. दरम्यान जसं तृप्ती देसाईंनी सांगितलं की या घटनेनंतर जो काही जनक्षोभ उसळला, मीडियाने जे काही हे प्रकरण लावून धरलं, त्याच्यामुळे त्याची दखल राष्ट्रवादीलाच नाही तर आता सरकारलाही घ्यावी लागली. कारण आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना फोन केला आहे आणि त्यांना सांगितले की हे जे फरार बापलेक झालेत त्यांना अटक झाली पाहिजे. त्यामुळं ते अटक होतात की वाल्मिक कराडसारखे पुन्हा शरण येतात. म्हणजे जशी शंका तृप्तीताईंनी व्यक्त केलेलीच आहे की असं राजकीय पाठबळ असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्याला पाहिजे तेवढ्या वेळ फरार राहतात आणि त्यांना वाटलं तेव्हा ते सरेंडर होतात. त्यामुळं आत्ता आपल्याला फक्त हेच पाहायचं आहे की हगवणे पिता पुत्र हे अटक करतात की पोलिसांना वाल्मिक कराडसारखे शरण येतात. तोपर्यंत आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद ताई. हो, नमस्कार. आणि आपला आवाजचे मनापासून आभार. कुटे सरांचं अनेक वर्ष मी काम बघतीये, आपण अनेक वर्ष ज्येष्ठ पत्रकार आहात आणि तुमच्याबरोबर या विषयावर हा जो काही इंटरव्ह्यू घेतला, मला तर वाटतंय की हुंडा बळी किंवा हुंड्या संदर्भातली जी जनजागृती आहे निश्चितच कानाकोपऱ्यापर्यंत ह्या आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जावी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळावा. थँक्यू.